नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-आर-बी ग्रुप डी भरतीची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीच्या माध्यमातून 32,438 जागांसाठी आता भरती घोषित करण्यात आलेली आहे. त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप, इन्स्टा आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता, जेणेकरून सरकारी नोकरीच्या संदर्भात वेगवेगळे जे नोटिफिकेशन येत असतात त्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्याला वेळेत मिळत राहो. तर मित्रांनो, ही ग्रुप डीची भरती असून या भरतीच्या माध्यमातून 32,000 पेक्षा म्हणजे 32,438 अशा जागा देण्यात आलेल्या आहेत. तर रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी आली असून ग्रुप डी अंतर्गत इथे ही भरती आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत व इतर सर्व माहिती आपण आता खाली पाहणार आहोत. इथं पदसंख्या देण्यात आली आहे. पदाचे नाव आणि तपशील जर बघितलं तर ग्रुप डी यामध्ये वेगवेगळ्या पदे आहेत, जसे की असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅक मेंटेनर अशा इथं जागा देण्यात आलेल्या आहे. आपण इथं जर खाली आला तर रेल्वे विभागानुसार पदाचे इथं आपण तपशीलसुद्धा पाहू शकणार आहात, की पॉइंट्समनसाठी किती आहेत जागा, असिस्टंट ब्रिज प्रत्येक पदानुसार इथं जागासुद्धा आपण समरी देण्यात आलेली आपण पाहू शकणार आहात. अशा टोटल 32,438 जागा आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ह्या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? तर उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा आणि किंवा ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. किंवा इथं देण्यात आलं आहे बघा. म्हणजे आपल्याला 10वी असले तरी ॲप्लिकेशन करू शकता किंवा ITI जर असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजेच ही भरती आपण 10वी वर आहे असं म्हणू शकतो. यासाठी आपल्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा मंडळाकडून 10वीची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि आपल्याला ITI जर असेल तर वेल एंड गुड आपण नक्की अप्लाय करू शकणार आहात. आता यामध्ये दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वयोमर्यादा काय आहे? वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्ष इथं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आता इथं आरक्षणाच्या नियमानुसार SC, ST करता 36++ अशी वयोमर्यादा आहे. तर OBC प्रवर्ती उमेदवाराकरता 36+3 म्हणजेच 39 पर्यंत इथं OBC उमेदवार ॲप्लिकेशन करू शकणार आहात. एक्झाम फीचा जर आपण विचार केला तर ती पुढीलप्रमाणे ठेवण्यात आली आहे. जनरल, OBC आणि EWS करता ₹500, तर SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिलांसाठी ₹250 इथं फी ठेवण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रवर्गातील महिला असेल तरीसुद्धा ₹250 फी भरून इथं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकणार आहात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भरती प्रक्रिया कशी असणार आहे? आर-आर-बी ग्रुप डी भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या टप्प्यातून जावं लागणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिली म्हणजे CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ज्याला संगणक आधारित परीक्षा म्हणू शकतो आपण. दुसरी असणार आहे PET. त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी. नंतर डॉक्युमेंट पडताळणी होणार आहे. व्हॅलिडेशन होतं डॉक्युमेंटचं. नंतर वैद्यकीय तपासणीसुद्धा आपली केली जाते. आता यामध्ये बघा, CBTमध्ये प्रश्न कसे असणार? CBT 1मध्ये बघा, जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स असे प्रश्न इथं असणार आहेत. इथं प्रत्येक विभागानुसार इथं प्रश्नांची संख्या आणि इथं गुण ठेवण्यात आलेली आहेत. म्हणजे 100 गुणासाठी 100 प्रश्न इथं ठेवण्यात आलेले आहेत. आता परीक्षेच्या बाबतीत महत्त्वाची माहिती अशी आहे, की परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटाचा किंवा 100 मिनिटाचा असू शकतो इथं. तर ते त्यावेळी नक्की सांगतात. परीक्षेच्या जी जाहिरात दिली आहे त्यात तर 90 मिनिटं आपल्याला सांगण्यात आलेली आहेत. त्यामध्ये 100 प्रश्न आणि 100 गुण आपल्याला मिळणार आहेत. तर PWBD उमेदवारासाठी कालावधी हा 120 मिनिटं ठेवण्यात आले. चुकीच्या उत्तरासाठी 1 3 इथं गुण वजा केले जातील, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर हे परीक्षा देत असताना आपण निगेटिव्ह मार्किंग आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता अधिक माहितीसाठी आर-आर-बी ग्रुप डीची पण जाहिरात पण पाहू शकता किंवा अधिकृत वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करून आपण ही माहितीची पडताळणी करू शकता. आता ह्या भरतीच्या संदर्भात महत्त्वाच्या तारखा बघा. जाहिरात प्रसिद्धीची तारीख आहे 28 डिसेंबर 2024. अर्ज भरायला सुरुवात 23 जानेवारी 2025ला होणार आहे. त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 22 फेब्रुवारी 2025, म्हणजे 1 महिना अजून आपल्याकडे कालावधी आहे. त्याचबरोबर अर्जात सुधारणा करण्यासाठी विंडो जी उपलब्ध असणार ते आहे 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025 अशी विंडो ओपन असणार आहे. तर मित्रांनो, आपण 10वी प्लस ITI झालं असेल किंवा 10वी जर झाली असेल तरीसुद्धा इथं ॲप्लिकेशन करू शकणार आहात. जागेचा जर विचार केला तर 32,000 म्हणजे मेगा भरती आपण याला म्हणू शकतो. इथं जर बघितलं परीक्षा फीसुद्धा अगदी ₹500 किंवा ₹250 इथं ठेवण्यात आलेली आहे. वयोमर्यादासुद्धा 36 वर्षापर्यंत आहे आणि
यामधील कोणत्याही पदासाठी आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्यासाठी लागणारी सर्व लिंक आणि डिटेल माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. अधिक माहितीसाठी WhatsApp ग्रुपला आपण जॉईन होऊ शकता. तसेच मित्रांनो, ह्या भरतीच्या संदर्भात काही आपले प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.